दहिसर विधानसभा के गणपत पाटिल नगर वार्ड क्रमांक 1 से शिवसेना यूवीटी के उम्मीदवार जितेंद्र फोरम परमार यहां से चुनाव लड़ रही हैं। उन्हीं का हौसला अफजाई करने के लिए और शाखा में भेंट देने के लिए शिवसेना यूवीटी के पक्ष प्रमुख उद्धव बाला साहब ठाकरे यहां पहुंचे और कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया। इस मौके पर यह देखिए मशाल जलाकर उनका स्वागत सम्मान करने के लिए भारी संख्या में कार्यकर्ता यहां उपस्थित थे। कार्यकर्ता हाथ में मशाल लेकर उद्धव बाला साहब ठाकरे का यहां पर स्वागत सम्मान करने के लिए यह देखिए किस तरह से खड़े थे। हजारों की संख्या में स्थानीय जनता उपस्थित थी। सभी साहब का विचार सुनने के लिए यहाँ पर खड़े नजर आए। इस मौके पर उद्धव ठाकरे जी ने मनपा में चल रही मनमानी को लेकर सरकार साखरपैकी त्यावेळेला एवढी गर्दी होत असेल आणि झाली असेल जाहीर सभा घेतली तर किती गर्दी होईल। इकडे केवळ मशालीच पेटलेली नाहीये तर मन सुद्धा पेटलेली आहेत। आणि मला एका गोष्टीचा अभिमान आणि समाधान आहे की शिवसेनेवरती एवढी संकट आली तरी सुद्धा तुम्ही तुमची सगळी एकजूट कायम ठेवलेली आहे। विनोद तुम्ही आणि आपल्या सर्व शिवसैनिकांनी हो ना तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्याने इथे जी काय कामं केली त्याचं एक समाधान या सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसतंय। हा वॉर्ड हा आपल्या अभिषेकचा वॉर्ड आणि अभिषेक म्हणजे नेहमी मला आठवतोय घरी आला तर कधी बोलणार नाही पण एक मंद स्मित त्याच्या चेहऱ्यावरती असायची। पण काही माणसं अशी दुष्ट असतात की त्यांना लोकांचं सुख पाहवत नाही आणि काही लोक म्हणजे जसं मी विनोदचा उल्लेख केला अभिषेकचा उल्लेख केला आणि तुम्ही सर्व शिवसैनिक हे असे आहात की तुम्हाला लोकांचं दुःख पाहवत नाही। तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये एक 2-4 सुखाचे क्षण येण्यासाठी म्हणून धडपडत असता आणि बाकीची आपल्या समोरची जी महायुती आहे ती मात्र एवढ्या नीचपणाने कारभार करते, पक्ष फोडते, घर फोडते। सगळ्या लोकांची विल्हेवाट लागली तरी चालेल पण त्यांची सत्ता अबाधित राहिली पाहिजे। ही त्यांचे मनसुबे ते चिरडून टाकण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे। आज सुद्धा आपली प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सांगितलं की आपण जी कामं केलेली आहेत मी तुम्हाला विचारतो कोस्टल रोड कोणी केला? आपण केला ना। अशी अनेक काम आहेत। कोरोनामध्ये मुंबई मॉडेलचं जे कौतुक झालं जगभर झालं मला एक तरी शहर असं दाखवायचं भाजपच्या राज्यातलं की यांनी मुंबई मॉडेलची तुलना करून दाखवली। उत्तर भारतीय सुद्धा आहे पण त्या सर्वांना विचारतोय जेव्हा कोरोनाच्या संकटामध्ये आपले सर्व उत्तर भारतीय गावी निघाले होते त्यावेळेला अडवणूक केली होती, ट्रेन न देता ते अमित शहाने केली होती। आपण जवळपास 6 ते 7 लाख या सर्व इतर भाषिकांचा जो काही त्यांचा जो एक प्रश्न होता तो सोडवला होता। फडणवीसांना पाहवत नाहीये ते आपल्या केलेल्या कामावरती एक तर डोळा फिरवतायत किंवा त्याचं श्रेय लागतायत आणि म्हणून मी त्याला सांगितलं अरे आम्ही तर ही कामं केली आहेत त्याचं श्रेय घेण्यापेक्षा मोदीजींनी
जो कैलास पर्वत बांधलेला आहे त्याचं श्रेय घ्या ना. स्वर्गातनं गंगा कोणी आणली? मोदीजींनी आणली. कैलास पर्वत कोणी बांधला? मोदीजींनी बांधला. अरबी समुद्र कोणी निर्माण केला? मोदीजींनी केला. मग आज त्यांनी मला काहीतरी एक नाव ठेवलंय. मग ठीक आहे, देवेंद्र फडणवीसांना तुम्ही काय रे म्हणता? जोरात बोला. हे जनता म्हणते, मी नाही म्हणत. जनता तुम्हाला म्हणते. म्हणजे तुम्ही मला नावं ठेवताय, पण जनतेने तुम्हाला ठेवलेलं नाव जरा जोरात बोला. हे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. का म्हणते तुम्हाला जनता? याचं कारण खोटं बोलताय. बरोबर आहे, खोटं बोल, पण भेटून बोल आणि काही कर. म्हणजे एकमेकांमध्ये भांडणं लावायची पण गादी उभवायची. आता तर हद्द झाली. आता मुंबई गिळायला निघालेले. उमेदवार मत चोरतायत, उमेदवार चोरतायत, पक्ष चोरतायत, निशाणी चोरतायत, घरं फोडतायत. किती पापांची यादी. म्हणजे एका बाजूला आपण केलेल्या कामांची यादी आहे आणि दुसऱ्या बाजूला यांनी केलेल्या पापांची यादी आहे. आणि हाच प्रश्न आहे जनतेला विचारायचं, तुम्ही केलेल्या कामाला मत देणार का केलेल्या पापाला मत देणार? विषय स्वच्छ आहे. जी कामं केलेत आपण त्याची पुस्तिका आपण दिलेली आहे. कोरोना काळामध्ये जे काम केलं, म्हणजे एका गोष्टीचं समाधान आहे मला की तेव्हा चीनचं एक कौतुक झालं होतं की 15 दिवसात त्यांनी फील्ड हॉस्पिटल उभं केलं आणि आपल्या मुंबईने 18 दिवसात तसंच तोडीस तोड फील्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं. चाचणी केंद्र सुद्धा संपूर्ण राज्यात फक्त 2 होती, ती आपण 650च्या वरती नेऊन दाखवली होती. वॅक्सिनेशन नव्हती. आणि म्हणून मला जास्त आता बोलायचं नाहीये, कारण 10 पण वाजत आलेले आहेत. आपल्याला सर्वांना एक जबाबदारी देऊन जातोय. पार पाडणार. आपले उमेदवार कोण? आपल्या गणपत पाटील नगरला जे पाणी दिलं ते माननीय उद्योजींच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या पाण्याच्या लाईन टाकू शकलो आणि म्हणून उद्योजींचं मी अभिनंदन करतो. गणपत पाटील नगर आपण लाईट दिले, पाणी दिले, शौचालय दिले. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पक्की घरं देऊ असं आश्वासन आपल्याला देतो. विजय तो हमारा पक्का है. विजय तो हमारा पक्का है. मेरे को बहुत गर्व है. ये गणपत पाटिल नगर ये जो अनधिकृत झोपड़पट्टी करके सरकारी नोंद थी, लेकिन मैं 2012 में एमएलए बन गया तो इनको मैं छप्पर पूरा कायम कर दिया. 12 से एक भी झोपड़पट्टी तोड़ने नहीं दी. ये लोगों को सुविधा दी, पानी दिया, शौचालय बांधे, लाइट दी, रेशनिंग कार्ड दिया, आधार कार्ड दिया, पैन कार्ड दिया, सब सुविधा उनको. और आज मुझे खुशी है कि जो डीपी प्लान 2034 जो शुरू हुआ इसमें का CRZ और ND जोन निकल के ये स्पेशल जोन हुआ है. ये स्पेशल जोन में हम झोपड़पट्टी सुधार कर सकते हैं. थोड़ी कानून में थोड़ा अदला बदल करना पड़ेगा, वो जरूर करके गणपत पाटिल नगर को ऐसा नहीं बनाऊंगा. चुनाव से पहले कुछ लगभग 1000 घरों को नोटिस आया हुआ है डेमोलेशन करने का. 1000 घरों को नोटिस आया, वो पहले मालिक आया है. मुझे मालूम है, मैं रोज इधर आता हूँ, तो ऐसा कोई नोटिस नहीं आया. और यहाँ की 1 नंबर की जनता को क्या मैसेज देंगे? जनता को यही मैसेज देंगे जो विश्वास हमारे ऊपर रखा है
हमारे दिवंगत मेरा लड़का अभिषेक घोटालकर, उसमें और उनका घर का रिलेशन था, हमारा भी घर का रिलेशन है। और ये जो चुनाव आएंगे चुनाव जाएंगे, लेकिन हम दो चीजें जनता से चाहता हूँ। जो आप लोगों ने प्रेम हमें दिया, एक बार मैं 3 बार दिया, अभिषेक को चुन के दिया, अभिषेक को बहू को चुन के दिया, मुझे भी चुन के दिया, अभी परमार को आपको चुन के देना है। और ये रिश्ता है वो आगे बढ़ाना है। लोगों को उन्होंने प्रेरणा दी और मैं लोगों से भी यही कहूंगी कि जो विश्वास आपने अब तक बना के रखा है वो आगे भी हम पर बनाए रखे। घोसालकर साहब के नेतृत्व में जो भी मुझसे काम बनेगा, जो भी मुझे दिया जाएगा जवाबदारी, वो मैं बखूबी पूरी करूंगी, यही मेरी आशा रहेगी। जनता वार्ड नंबर 1 की जो उनको क्या मैसेज देंगे चुनाव को लेकर, क्योंकि आप बलीगरी जा रहे हैं तो किस तरह का प्रशासन? मैं जनता को यही कहूंगी कि जो विश्वास आपने रखा है 13 साल तक, वो आगे भी बरकरार रखे और हम पर भी वही विश्वास रखे। जो भी छोटे मोटे काम बाकी रह गए हैं वो सब हम पूरा करेंगे और सर के नेतृत्व में, घोसालकर साहब के नेतृत्व में वो आगे हम कंप्लीट करेंगे, यही मेरी आशा है। 15 तारीख को आप क्या संदेश देना चाहेंगे कि किसको वोट करना चाहिए? 15 तक मैं ऐसा कुछ अभी फिलहाल तो बोलूंगी नहीं किसको वोट करना चाहिए। मैं लोगों को यही कहूंगी कि सोच समझकर वोट करें। जो भी फेक अपील कर रहे हैं कि मुझे वोट करो, मैंने काम किया है, उसने नहीं किया है, आप सोचना, जरूर सोचना क्या काम इतने 13 सालों में हुआ है और उन्हीं के बदौलत आप मुझे वोट कीजिए या जो भी आपको लगे उसको वोट कीजिएगा। थैंक यू।